नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, जी आज नवीन अपडेट आलेली आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एमपीडब्ल्यू आरोग्य विभागापुरती हे जे सेवा प्रवेश नियम आहेत, हे फक्त आरोग्य विभागापुरते मर्यादित आहे. नगर परिषदसाठी नाहीये किंवा वेगळ्या महानगरपालिकेसाठी नाहीये. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये. तर आपण हे पूर्ण सेवा प्रवेश नियम बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याकडे स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभागाअंतर्गत जे वेगळे पद भरली जातात, त्याची या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एएनएम जेएनएम असेल, एमपीडब्ल्यू स्पेशल बॅच चालू आहे. तांत्रिक विषय असेल तसे यामध्ये तज्ञ व अनुभवी शिक्षक शिकवण्याकरिता असणार आहेत. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, त्यासोबतच आपण हँड रिटन नोट्स ज्या पीडीएफ आहेत ते तुम्हाला मोबाईलवरती व्हॉट्सअपला पर्सनली पाठवले जाणार आहेत. त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स सुद्धा असणार आहे. बुक मध्ये काय होणार आहे, आपल्या डोळ्याला त्रास किंवा डोकं सुद्धा दुखणार आहे मोबाईल बघून, तर आपण याच्या झेरॉक्स सुद्धा काढू शकता. ऑल सब्जेक्टच्या मिळणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला या नंबरवरती कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे किंवा व्हॉट्सअप करा, मेसेज जरी केला तरी चालेल. किंवा तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा. ऍप मधून सुद्धा तुम्ही बॅच परचेस करू शकता. ओके, आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाकरिता काय अपडेट आलेले आहे, काय सेवा प्रवेश नियम आहेत, त्या संदर्भात आपण माहिती बघत आहोत. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गतच हे जो नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये 2026 आहे, 30 मार्च 2026 यामध्ये त्यांनी दिलेला आहे. प्रति आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई. विषय आहे केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठ किंवा विद्यापीठाशी संलग्न संस्थांमधनं, म्हणजे प्रायव्हेट संस्था असल्या तरी चालतील, ओके, संस्थांमधनं स्वच्छता निरीक्षक पदविका प्रमाणपत्र धारकांना सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एमपीडब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर, त्यानंतर आरोग्य निरीक्षक म्हणजेच एसआय सॅनिटरी इन्स्पेक्टर, त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे सॅनिटरी सुपरवायझर किंवा तत्सम पद, त्याच्यासोबत इतर जे पद आहेत, पदांच्या पदभरतीसाठी ग्राह्य धरणीबाबत जे निवेदन प्राप्त झालेले आहे त्यानुसार आहे. बघा, आता यामध्ये खाली पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये जी शंका आहे ती दूर होईल. काय म्हटलेलं आहे, वेगळ्या प्रकारचे कुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे नाशिक ठिकाणी आहे त्या ठिकाणचं पत्र 26/8/2025 रोजी प्राप्त झालेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाला मंत्रालयामध्ये. त्यांचं निवेदन विचारात घेतले. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाची 29/9/2021 रोजीची जी अधिसूचना नोटिफिकेशन काढलं होतं ती सुद्धा विचारात घेऊन हे जे सेवा प्रवेश नियम आहे ते तयार करण्यात आलेले आहेत. कुणावर सुद्धा अन्याय झालेला नाहीये. तर आपलं खाजगी संस्थेतनं असो, सेमी गव्हर्नमेंट मधनं असो, गव्हर्नमेंट मधनं एमपीडब्ल्यू चा कोर्स झालेला असेल, एसआयचा कोर्स झाला असेल, तर आपल्याला आरोग्य विभागांतर्गत फॉर्म भरतात. मी परत एकदा नमूद करतोय, हे सेवा प्रवेश नियम फक्त आरोग्य विभागाकरिता आहे. जर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे असं मेल अँड फिमेल उमेदवार फॉर्म भरू शकतात. त्यांना एसआय आणि स्वच्छता निरीक्षकचा कोर्सची आवश्यकता नाही. तसेच जिल्हा परिषदचा वेगळा सेवा प्रवेश नियमाचा जी आर आलेला आहे. ओके, जिल्हा परिषदचा जी आर आलेला आहे ते तुम्हाला माहिती असेल. काय म्हटलेलं आहे त्यांनी त्यामध्ये, झडपी मध्ये म्हटलेलं आहे की 3 वर्षामध्ये तुम्हाला एमपीडब्ल्यू किंवा एसआयचा कोर्स कंप्लीट करून द्यायचा आहे जॉईनिंग मिळाल्यानंतर. ओके, तुम्ही सर्व्हिस मध्ये आल्यानंतर. परंतु आरोग्य विभागांतर्गत वेगळा जी आर आहे. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक यांचे सेवा प्रवेश नियम संदर्भ क्रमांक 2 येथील अधिसूचने नवे प्रकाशित करण्यात आले आहेत. सदरील तिन्ही पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता, बघा, महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवाराकडून निवड समितीने
आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या म्हणजे जी काही आरोग्य विभागांतर्गत पदभरती 5 ते 6,000 जागेसाठी येणार आहे, परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड करण्याबाबत तरतूद नमूद आहे. म्हणजे याच्यामधनं काय सांगितले त्यांनी, ज्यांचा प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट मधनं एसआय किंवा एमपीडब्ल्यूचा कोर्स झालेला आहे त्यांना पात्र ठरण्यात यावे. कुठनंही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असो कुठनंही. ठीक आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा अथवा विद्यापीठाशी संलग्नित संस्थांमधून चालविण्यात येणारा डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक पदविका हा अभ्यासक्रम ज्या आरोग्य विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक व तत्सम पदांच्या पदभरतीसाठी ग्राह्य धरणेबाबत निवेदने शासनास प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्यात येत आहे की असे कळविण्याचे निर्देश आहेत की आरोग्य विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक यांना काय देणे गरजेचं आहे, मान्यता जी पदभरती होणार आहे 2026 मध्ये येणाऱ्या 1 महिन्यामध्ये, कारण आरोग्य विभागांतर्गत ज्या जागा निघणार आहेत त्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिलेलेच आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी करिता पात्रता, तर ज्यांचं आरोग्य विभागांतर्गत जर आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फॉर्म भरायचा असेल तर एमपीडब्ल्यू किंवा एसआय चा 1 इयरचा कोर्स कंप्लीट असलेले उमेदवार, ओके. 12वी मध्ये काय आहे त्यांचं, 12वी सायन्स होतं का, 12वी आर्ट आहे का, 12वी कॉमर्स आहे, असं काहीही यामध्ये म्हटलेलं नाहीये. 12th आर्ट चालेल, कॉमर्स चालेल, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला परत प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. सायन्स चालेल, कोणत्याही स्ट्रीम मधला उमेदवार, त्यानंतर त्यांनी एसआय चा 1 इयरचा कोर्स कंप्लीट केलेला आहे असा उमेदवार फॉर्म भरू शकतो. त्यासोबतच वयाची मर्यादा ओपन करिता 38 आहे आणि कॅटेगरी करिता 43 ठेवण्यात आलेली आहे. तर याची लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. परत ज्यांचा आता एक्झाम आहे, मे किंवा जून मध्ये एक्झाम आहे, ते सुद्धा विद्यार्थी जर तुमच्या अंतिम निवड यादीत म्हणजे अंतिम फॉर्म भरण्याच्या दिनांकापर्यंत जर तुमचा निकाल लागला, तुमच्याकडे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा तुम्हाला आरोग्य विभागांतर्गत फॉर्म भरता येतो. ओके, ही पूर्ण तुम्हाला सविस्तररित्या मी माहिती दिलेली आहे. तर त्यासोबतच आपल्याकडे स्वच्छता निरीक्षक आणि एमपीडब्ल्यू ची स्पेशल बॅच, तुमचे तांत्रिक घटक, टेक्निकल जो सब्जेक्ट आहे मी पूर्ण घेणार आहे. यामध्ये डेमोग्राफी स्टॅटिस्टिक असेल, त्यानंतर स्वच्छता व्यवस्थापन असेल, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, त्यासोबतच व्हेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न, हेल्थ एज्युकेशन असेल, सगळे टॉपिक सविस्तररित्या घेतले जाणार आहे. ऑल बॅच असणार आहे, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, जीके आणि टेक्निकल, तुमचं 60 प्रश्न. यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत, आपल्या स्वतःच्या 2 ते 3 बुक मधनं, ऑथेंटिक बुक मधनं त्या काढलेल्या आहेत. तर हिची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. नवीन बॅच सुरू झालेली आहे, सध्या ऑफर सुद्धा आहे. या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर 98 23 44 22 63 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला लगेचच जॉईन व्हायचं आहे, कारण त्याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आपल्याला कमी वेळ मिळेल अभ्यासाला. ओके, तर चला तर मग अभ्यासाला लागूया. ऑल द बेस्ट सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. थँक्यू.